मुळ्याच्या शेंगांची भाजी बनवायची कशी? या अशा छोट्या छोट्या कोवळ्या मुळ्याच्या शेंगा मी निवडून घेतलेल्या आहेत. तेल गरम झालं की आपण जिरे टाकूयात. या भाजीसाठी फक्त मी जिऱ्याची फोडणी देते. आता कांदा जास्त आपल्याला परतून घ्यायचा नाही, अगदी गोल्डन कलरचा होईपर्यंतच आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. निवडलेल्या सर्व मुळ्याच्या शेंगा मी तेलामध्ये टाकून घेणार आहे. कांद्यासोबतच या मुळ्याच्या शेंगा आपण तेलामध्ये परतून घ्यायचं. तेलामध्ये जेवढं छान आपण परततो तेवढं या शेंगाची टेस्ट जास्त छान लागते. आता यामध्ये आपण मसाला टाकूयात. 1 चमचा घरचा मसाला टाकला, पाव चमचा थोडीशी हळद टाकली आणि आता हे परतून घेऊयात. आता या मुळ्याच्या शेंगा शिजण्यासाठी यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी ओतून घेतलं. पाण्याला उकळी आली की भाजलेले शेंगदाण्याचं बारीक करून जे कूट करून घेतलेलं आहे ते 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट या भाजीमध्ये टाकून घेतलं. आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत आणि 3 ते 4 मिनिटं भाजी शिजण्यासाठी झाकण बंद करून ठेवून द्यायचं. 5 मिनिटांमध्ये अगदी ही भाजी छान शिजलेली आहे.